आपण प्रत्येकाच्या घरामध्ये विविध आरास जे आहेत त्या पाहणार आहोत या सेगमेंटच्या माध्यमातून। खरं तर आपण अनेक आरास जे आहेत ते सुंदर आरास या संपूर्ण सेगमेंटच्या माध्यमातून पाहिलेले आहेत। मात्र कोल्हापुरातल्या राजारामपुरी येथील अनुराग घोरपडे यानं साकारलेली एक आरास जी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे। ही एक आरास अतिशय खास आणि त्यानं त्याच्यावरती बरंच कष्ट घेतलेले आहे। त्याचं कारण म्हणजे आपण सुरुवातीला हे शिखर जे पाहताय ते बिनखांबी गणेश मंदिर आहे, जे कोल्हापुरातल्या महाद्वार रोड परिसरात आहे। त्याची पाठीमागची बाजू आहे आणि त्याच्या बाजूला जो गणपती दिसतो तो जवळपास 21 फुटी गणपती याच महाद्वार रोडवरती मिरवणुकीला म्हणजे विसर्जन मिरवणुकीला जेव्हा येतो त्यावेळीचे हे दृश्य जे आहे ते अनुरागनं या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला आणि आजूबाजूला जी दिसणाऱ्या इमारती आहेत त्या कोल्हापुरातल्या महाद्वार रोड परिसरातल्या अनेक इमारती ज्या आहेत तशा हुबेहूब इमारती त्यानं साकारण्याचा प्रयत्न केला। आपण जर बघितलं तर ही दुकानं देखील जी पाहताय त्या दुकानांची नावं देखील आता महाद्वार रोडवरती असणाऱ्या अनेक दुकानांशी साधर्म्य असणारी आहेत। त्याच पद्धतीची दुकानांची नावं देखील त्यानं या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला। जर बाजूला बघितलं तर तृषा शांती म्हणून एक आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंकचं दुकान आहे, त्यानं त्याच्याच पद्धतीचं दुकान या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला आहे। बाजूलाच अनेक दुकान त्या ठिकाणी साकारलेलं आहे। जर बघितलं तर ही खरं तर विसर्जन मिरवणूक सुरू आहे। एकीकडे ट्रॅक्टर घेऊन चालक तो आहे तो 21 फुटी गणपती घेऊन चाललेला आहे। इकडे बाजूला जर बघितलं तर या सगळ्या मिरवणुकीचं कव्हरेज करताना रिपोर्टर आणि कॅमेरामन देखील या ठिकाणी त्यानं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस म्हणजे हे सगळे बारीक बारकावे त्यांना टिपून हे सगळे या देखाव्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला। आपण जर बघितलं तर एखादी इमारत जेव्हा बांधकाम झाल्यानंतर जी अपूर्ण अवस्थेत या ठिकाणी असते त्याची रॉड बाहेर सोडलेले असतात तशा पद्धतीचं दाखवून एक हुबेहूब आणि त्याच्यामध्ये डिटेलिंग करण्याचं काम जे आहे ते त्यानं केलं। खरं तर अनुराग स्वतः आपल्यासोबत आहे, जो गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर असे साकारलेलेच अगदी हुबेहूब महाद्वार रोड इथं तू साकारलायस, काय सांग? हे साकारण्याचं मागचं म्हणजे मी दरवर्षी असं काय ते क्रिएटिव्ह करत असतोय। मग त्यामुळे ह्या वर्षी काय करायचं हे माझ्या डोक्यात चाललं होतं। मग माझ्या डोक्यात आलं की माझ्या मित्रांनी मी बसलेलो, माझ्या डोक्यात आलं की आपण असं काय तर दाखवूया की आपला गणपती 21 फुटी दाखवून छोटी म्हणजे माणसं दाखवून हे करूया आपण, म्हणजे आपण बिनखांबीचं करूया। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी काय काय लागणार ह्या गोष्टीसाठी करून मग आम्ही 3D वर्क केलं पहिला आणि त्याच्यावर मग आम्ही काम केलं आणि ह्या कामासाठी आम्हाला 20 दिवस लागलेले आहेत। पूर्ण 20 दिवस रात्र दिवस रात्र काम चालू आहे। काल रात्री 12:30 पर्यंत आदल्या दिवशीपर्यंत काम आमचं सुरू होतं। हे तुझी यातून डिटेलिंग देखील दिसतंय। गेल्या वर्षी देखील शाहू मिल तू बनवली होती, आता हा या ठिकाणी गेल्या वर्षी देखील त्याच पद्धतीचं होतं ते तशाच पद्धतीचे तुला वेगवेगळं नाविन्य त्या ठिकाणी दाखवण्याचं तुला इच्छा असते। माझा एक प्रयत्न असतो की आपलं कोल्हापूर कसं प्रमोट होईल ह्या ह्याच्यात मी म्हणजे माणसांना दाखवते की बाबा आपण काय करू शकतोय। कोल्हापूर म्हणजे कोल्हापुरातले आपण कसे विविध ठिकाणी कसे वापरू शकतोय गणपतीच्या डेकोरेशनमध्ये। गणपतीचं डेकोरेशन म्हणजे नुसते फुलं पानं असं लावून न करता असं काही तर आपण करून कोल्हापूरला म्हणजे दाखवू शकतोय। नक्कीच। खरं तर आपल्याला माहित आहे की आरास बनवण्यासाठी 15 ते 20 दिवस अनेक जण आपल्या घरामध्ये घालवत असतात, संपूर्ण परिवार त्यांच्या मदतीला असतो। मात्र अनुराग गेल्या काही वर्षांपासून विविध देखावे जे तो आपल्या घरामध्ये साकार करत असतो, ज्याच्यासाठी त्याला जवळपास 20 ते 25 दिवस देखील लागतात। गेल्या वर्षी त्यानं सुंदर असं शाहू मिल देखील साकारली होती, जी बंद पडलेली शाहू मिल आहे तीच त्यानं हुबेहूब त्या ठिकाणी साकारली होती। आणि यावर्षी आपल्या घरामध्ये त्यानं महाद्वार रोड खरं तर उभा केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच त्याचं कौतुक देखील आता सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं आणि अनेकांनी आपला हा देखाव पाहण्यासाठी त्याच्या घरामध्ये देखील राजारामपुरी या ठिकाणी यावं असं देखील आवाहन त्यानं केले। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।